नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईतील बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मुख्य 7ही मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत। नामदार सतेज पाटील यांची माहिती। कोल्हापुरात नियम मोडणारी मोबाईल दुकाने महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली सील। कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर, तर आतापर्यंत जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। 2022च्या दिवाळीत थेट पाईपलाईनचे अंघोळ घालू, नामदार मंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन। आणि त्यात तपासणीत राज्यात कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण व समाजाच्या इतर न्याय मागण्यांसाठी कोल्हापूर येथे झालेल्या आंदोलनावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई येथे बैठकीसाठी निमंत्रण दिले होते। हे आमंत्रण स्वीकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्य मंत्री व मराठा समाजातील मुख्य समन्वयक उपस्थित होते। या बैठकीत मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या 7 मुख्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली। मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून खालील मुख्य 7ही मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असल्याची माहिती नामदार सतेज पाटील यांनी दिली। मराठा आरक्षणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरक्षणाबाबत येत्या 8 दिवसांमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात येणार आहे। मराठा समाजासाठी महत्त्वाच्या सारथी संस्थेबाबत येत्या शनिवारी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सारथीसाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे। तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये सारथीचे उपकेंद्र स्थापन करणार असून संस्थेसाठी 2 तज्ञ संचालक नेमण्यात येणार आहेत। राज्यामध्ये मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी सध्या 36 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये वास्तू निश्चित करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातील कर्ज पुरवठा सुरळीत करण्याला प्राधान्य देण्यात येणार व निधीची कुठेही कमतरता भासू दिली जाणार नाही। 2014 पासून मराठा समाजातील रखडलेल्या 2185 विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या नियुक्ती खुल्या किंवा EWS प्रवर्गातून मार्गी लावण्यात येणार। विशेष बाब किंवा सुपर न्यूमररी म्हणून कायदेशीर प्रक्रिया तपासून निर्णय घेण्यात येणार। कोपर्डी प्रकरणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे। राज्य सरकारकडून कार्यवाही पूर्ण झालेली आहे, परंतु कोरोनामुळे प्रक्रियेला वेळ लागत आहे। न्यायालयात सदर केस तात्काळ बोर्डावर यावी यासाठी प्रयत्न करणार। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये दाखल केलेले गुन्हे फक्त 1 प्रकरण वगळता उर्वरित 149 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मराठा समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सर्व मागण्या गतिमान पद्धतीने मार्गी लावण्यासाठी विशेष समिती स्थापन करून शासनाकडून प्रधान सचिव विकास खरगे यांच्यासोबत वेळोवेळी बैठक घेण्यात येणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले, तर कसबा पावडा येथील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 32.9 फुटापर्यंत वाढले आहे। काल पंचगंगेची पाणी पातळी 32.1 फूट इतकी होती, तर विसर्ग 32,100 क्युसेस होता। आतापर्यंत जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यात काल सकाळी 8 पर्यंत सरासरी 104.3 मिलीमीटर पाऊस झाला। सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे 5 जिल्हा मार्गासह 1 राज्यमार्ग वाहतुकीस बंद झाला। येथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। आजरा वगळता इतर कोठेही पावसामुळे हानी झालेली नाही। पंचगंगेची पातळी बुधवारी दुपारी 4 पर्यंत 13 फुटांवर होती। गुरुवारी पहाटे 4 वाजता ती 21, तर दुपारी 4 वाजता हीच पातळी तब्बल 30.3 फुटापर्यंत गेली। साधारण 24 तासात पाणी पातळी 17 फुटांनी वाढली आहे। पात्राबाहेर पडलेले पंचगंगेचे पाणी पाहण्यास गर्दी झाली होती। तेथे पोलिसांनी कारवाई करून अनेकांना दंड सुनावला। अनेकांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकले।
शहरातील सखल भागात तर परीघ पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली। दरम्यान काल रात्रीच राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे तो मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला। जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असून यापूर्वीच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता। दरम्यान राधानगरी धरणात 27%, तुळशी धरणात 50% तर उर्वरित धरणात 30 ते 35% पाणी साठा आहे। आम्ही दिलेला शब्द होता की 2021च्या दिवाळीत थेट पाईपलाईनने येणाऱ्या पाण्याने जनतेला अंघोळ घालू, परंतु कोरोना महामारीची अडचण लक्षात घेता तसेच काही कारणास्तव पाईपलाईनचे रखडलेले काम पाहता मी साऱ्या जनतेची माफी मागतो आणि 2021च्या दिवाळीत हे पाणी न येता 2022 मध्ये थेट पाईपलाईनच्या पाण्याने जनतेला अंघोळ घालू असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला। थेट पाईपलाईन संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते। करवीर नगरीच्या करवीर वासियांचं स्वच्छ पाणी पिण्याचं स्वप्न हे पूर्ण करणार असा विश्वास आम्ही कोल्हापूर शहराच्या जनतेला दिला होता आणि गेली अनेक वर्ष काळमवाडी येथून थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे। 27 महिने या कामाची मुदत होती। आज ते काम 80% पूर्ण झालं असून 20% असणारे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे। मागील फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे व्याघ्र प्रकल्प फॉरेस्ट यांच्या अडचणीमुळे हे काम थांबलेलं होतं। त्यांना आपण विनंती करून जनतेच्या कल्याणासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू अशी विनंती केली होती, परंतु राजकीय द्वेष ठेवून विरोधकांनी आम्हाला साथ दिली नाही, तर आमच्यावर ते टीकाच करत राहिले। पण आलेल्या अनेक अडचणीवर मात करत जनतेच्या कल्याणासाठी लागेल तो निधी आणून इथलं प्रत्येक काम करण्यासाठी मी आणि आमचं सरकार अग्रेसर राहू। या थेट पाईपलाईन मध्ये सातत्याने आढावा बैठक घेऊन आम्ही कामाची सुरुवात करीतच आहोत, तर यामध्ये निधीची कमतरता कमी पडू देणार नाही असं मुश्रीफ यांनी सांगितलं। यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी काळमवाडी थेट पाईपलाईनचा प्लॅन कशा पद्धतीने सुरू आहे हे स्क्रीनच्या माध्यमातून मीडिया प्रतिनिधींना सांगितलं। तर हे काम करत असताना ठेकेदारांना कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचंही सांगितलं। या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा देसाई, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार, कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर निलोफर आजरेकर व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेने राज्यभरात स्वॅब तपासणीवर भर दिला आहे। येथील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूक्ष्म जीवास्त्र विभागातील जिल्हा शासकीय प्रयोगशाळेने गेल्या 11 महिन्यात वर्षात 4,41,000 स्वॅब तपासले आहेत। सर्वाधिक तपासण्या करण्यात कोल्हापूरची जिल्हा शासकीय प्रयोगशाळा राज्यात नंबर 1 ठरली आहे। 5 डॉक्टर व 45 कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेले कार्य लक्षवेधी ठरले आहे। जिल्ह्याची लोकसंख्या साधारण 38 लाखांच्या घरात आहे। त्या तुलनेत चाचण्यांचे कोरोना संसर्गाला गतवर्षी मार्च मध्ये सुरुवात झाली। पहिले 3 महिने कोल्हापुरात केवळ स्वॅब संकलन होत होते। त्याची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा तसेच मिरज शासकीय महाविद्यालयात होत होती। बाधितांची संख्या वाढल्याने अहवाल मिळण्यासाठी वेळ लागत होता। कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी व वैद्यकीय यंत्रणांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी सुरू झाली। त्यासाठी RNA एक्सट्रेक्शनचे 3 मशीन्स, RT-PCR चे 4 मशीन बसवण्यात आले। दिवसाला 1,500 ते 2,000 स्वॅब तपासले जात होते। बाधितांची संख्या वाढू लागली तशी स्वॅब तपासणी वाढली। सध्या दिवसाला 3,500 स्वॅब तपासणी होते। दिवसभरात 3 पाळ्यांमध्ये काम चालते। एका पाळीत 20 ते 25 कर्मचारी असतात। स्वॅबची नोंद, गुणवत्ता, त्याचे तपशील केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेला पाठवणे असे कामाचे स्वरूप आहे। एकाच वेळी 96 स्वॅब तपासणीला लावले जातात। त्याची तपासणी 5 तासात होते। त्यानंतर अहवाल तयार होतात। या सर्व प्रक्रियेला 9 तास लागतात। हे गेली वर्षभर अव्याहतपणे सुरू आहे। मुंबईत दूध वितरण करण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या 3 लाख लिटर दुधाच्या पॅकिंगचा नव्या करारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे एका वर्षासाठी तब्बल 2,08,00,000 रुपये वाचले आहेत। गुरुवारी महानंद या सरकारी डेअरी सोबत नवा करार झाला। गोकुळच्या सत्तारूढ आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्याने ही बचत झाली आहे।
मुंबईत गोकुळची रोजची सरासरी प्रतिदिन दूध विक्री 8 लाख लिटर असून संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन 5 लाख लिटर पॅकिंग होते। 3 लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून सध्या प्रति लिटर ₹1.60 या दराने करून घेतले जात होते। या कराराची मुदत 31 मे 2021 पर्यंत होती। करार नूतनीकरण करताना त्यांनी 9% दरवाढीची मागणी केली। यावेळी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत हा करार झाला। या निर्णयामुळे गोकुळचा अनावश्यक खर्चाला लगाम बसलात, परंतु महानंद या सरकारी डेअरीला ही उत्पन्नाचे नवे साधन मिळाले। दुग्ध व्यवसायाच्या वाढीच्या उद्देशाने गोकुळ व महानंद यापुढे भविष्यात एकत्रित काम करणार असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले। विविध प्रकारची बचत करून दूध उत्पादकांस जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। गेले 1 वर्ष आपण कोरोना या लाटेत सर्वजण कोरोना महामारीशी मुकाबला करत आहोत। पहिली लाट सरली, दुसरीही सरली आणि 2 ते 3 महिन्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहानगे सुद्धा सापडताना दिसतायत। याने सारी व्यवस्था भयभीत झाली आहे। आपण योग्य नियमांचं जर पालन नाही केलं तर निश्चितच हे संकट महाभयानक व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे भारत सरकारने कोरोना आजारातून बरं होण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे। याचं सर्व नागरिकांनी पालन करून लसीकरण करून घ्यावं। हे करूनही जर चुकून कोरोना झालाच तर सौम्य प्रकारचा असेल, त्याने फारसा रुग्णावर परिणाम होणार नाही। तरीही भयभीत न होता अगदी धाडसाने या महामारीला प्रयत्न करूया असं सांगून CPR रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांनी संवाद साधून पुढील काळात घ्यावयाची खबरदारी याबद्दल मार्गदर्शन केलं। आपण गेल्या मार्च 2020 पासून कोरोना या महामारीचा मुकाबला करत आहोत। 2020 मध्ये कोरोनाची दुसरी लाट, पहिली लाट येऊन गेली। त्यानंतर आपल्या देशामध्ये 2-3 महिने आराम होता, कोरोनाचे रुग्ण आढळून आले नाही। परत जानेवारी-फेब्रुवारी पासून भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येणं सुरू झालं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही दुसरी लाट मार्च महिन्यामध्ये सुरू झाली। पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही कोरोनाची दुसरी लाट थोडी उशिरा, महिना ते 1.5 महिना उशिरा आपल्याकडे आलेली आहे। साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे रुग्णसंख्या वाढणं सुरू झाली। त्यामुळे आपण एक बघतोय की महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये हे लाट ओसरू लागली आहे। किंबहुना बऱ्याच जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या, मृत्यूंची संख्या फारच कमी झालेली आहे। पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे हे मुळातच कोरोनाची दुसरी लाट 1 ते 1.5 महिना उशिरा आल्यामुळे आपल्याकडे अजून पण आपल्याला कोरोनाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळत आहेत। पण आपण एक बघतोय की मागील 6-7 दिवसापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्याची जी संख्या आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ती बऱ्यापैकी आपल्याकडे कमी झालेली आहे। आणि आपल्या जिल्ह्यामधील मृत्यूचा दर, कोरोना बाधित मृत्यूंची संख्यासुद्धा बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे। याबद्दल मला एक जनतेला असं आव्हान करायचं आहे की मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आपण बरंच काही शिकलेलो आहे। जनतेनं थोडेसे नियमाचं काटेकोरपणे जर पालन केलं, अनावश्यक ठिकाणी गर्दी टाळली, अनावश्यक ठिकाणी जाणं टाळलं, जाणं जर गरजेचं असेल तर तुम्ही बिलकुल मास्क घालून जाणे, सोशल डिस्टन्सिंग हे दोन्हीमधलं अंतर आपण मेंटेन करणे आणि वारंवार आपलं सॅनिटायझरनं हात धुणे, हे जे त्रिसूत्री आहे आपण जर पाळली तर याच्यामध्ये 60 ते 70% हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो आपण नक्कीच रोखू शकतो। दुसरी गोष्ट, भारत सरकारनं कोरोनाच्या या आजारासाठी लसीकरण ही मोहीम सुरू केलेली आहे। हे लसीकरण आपल्या इकडे मागच्या 3-4 महिन्यापासून सुरू आहे। आमचा 3-4 महिन्यातला अनुभव असा आहे की ज्या लोकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या आहेत तर त्या रुग्णांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे आणि कोरोना झाला जरी तर तो कोरोना हा सौम्य प्रकारचा असतो। त्यामुळे लसीकरणाचा नक्कीच या कोरोनावरती फरक पडतो आहे। जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी लसीकरण करून घ्यावं। यामुळं आपल्याला कोरोना होणार नाही आणि झाला जरी तर तो सौम्य प्रकारचा असेल, यामध्ये कुठलीही
दुर्घटना संभावत नाही आहे. आता असं आहे की होऊ शकतं की 2 ते 3 महिन्यानंतर कोरोनाची तिसरी लाटसुद्धा येऊ शकते. येऊ नये अशीच आपली प्रार्थना आहे. पण समजा तिसरी लाट जरी आली तर या तिसऱ्या लाटेमध्ये काय होणार आहे की बालरुग्णांचं, छोट्या मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण हे जास्त असणार आहे. त्यासाठी आपण छोट्या मुलांची सुद्धा आत्तापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इन केस ही तिसरी लाट आपली आली आणि लहान मुलांचं बाधितांचं प्रमाण वाढलं तर त्यासाठी आपलं छत्रपती पंजाबराजे रुग्णालय तर प्रशासन त्यासाठी तयार आहे. आपल्या CPRमध्ये अद्ययावत असा 72 खाटांचा अतिदक्षता विभाग आपण लहान मुलांसाठी सुरू करतोय. लहान मुलांसाठी आपल्याकडे ऑक्सिजनच्या 100 खाटा उपलब्ध आहेत आणि गरज पडली तर बाकीच्या आपल्या रुग्णालयामध्ये 500 खाटांचा उपयोग सुद्धा आपण लहान मुलांसाठी आपण करू शकणार आहे. गतवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र कृषी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. ग्रामीण भागातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागला. बाजारपेठेत झेंडू फुलांचे वारंवार कोसळणारे दर आणि लॉकडाऊनमुळे झेंडू फुलांची विक्री घटली गेली. झेंडू उत्पादन खर्च व मिळणारा भाव यांचा मेळ बसत नाही. कोरोना सारख्या महामारीमुळे करवीर तालुक्यात 2 वर्षात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. ऊस लागणीच्या क्षेत्रामध्ये आंतरपीक व मोकळ्या जमिनीमध्ये शेतकरी झेंडू फुल पिकांची लागवड करतात. फुल शेतीतून शेतकऱ्यांना जादा आर्थिक उत्पन्न मिळते म्हणून शेतकऱ्यांचा फुल शेतीकडे कल आहे. शेतीमध्ये पिवळा नारंगी रंगाचे झेंडू पीक घेतले जाते. गतवर्षापासून कोरोना महामारीच्या काळात एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊनमुळे झेंडू फुलांचे उत्पादन शेतकऱ्यांनी थांबवले. सार्वजनिक मंदिरे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रम रद्द झाले. लग्न सराईही थांबली. बाजारपेठेत फुलांची आवक कमी झाल्याने झेंडू फुलांची यंदाही टंचाई भासू लागली. बाजारभावही गडगडले. लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला गेला. कोरोनामुळे झेंडू फुलांची लागवड थंडावली गेली. संपूर्ण देश गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करतोय. ओढावलेल्या जागतिक संकटामुळे सर्व घटकांवर याचा परिणाम होऊन आर्थिक चक्र मंदावले आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून पुन्हा शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. याच विषयासाठी शिक्षण उपसंचालकांना जाब विचारण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एकत्र येऊन फी वाढीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 50% फी माफ झालीच पाहिजे. अवास्तव फी आकारणाऱ्या शिक्षण संस्थांचा धिक्कार असो, पालकांना लुटणाऱ्या शिक्षण संस्थांचा धिक्कार असो, शिक्षण संस्थांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या. फीसाठी विविध कर लावले जात आहेत. हे सर्व चालवणारे शिक्षण सम्राट यांच्यापुढे शिक्षण संचालक कार्यालय हतबल दिसून येत आहे. अशा शिक्षण सम्राटांसमोर शिक्षण उपसंचालक आपले अधिकार का दाखवत नाहीत असा सवाल उपस्थित केला. भारतीय जनता पार्टी नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत असते. मुजोर झालेल्या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही तर शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्य, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजे, राजू मोरे, चंद्रकांत घाटगे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप उल्पे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.
विश्रांतीनंतर पुन्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा रात्री 10 फुटाने वाढ झाली। या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे 2 वाजता भाविकांच्या स्नानाच्या पर्वणीविना दत्त मंदिरात संपन्न झाला। 2 दिवसात येथे तब्बल 20 फूट पाणी पातळी वाढल्याने महापुराच्या धास्तीने ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। गेले 2 दिवसात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 दिवसात तब्बल 20 फुटाने एकूण वाढ झाली। आठवड्यात पावसाची संततधार चालू असल्याने येथील कृष्णा पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत पहिल्या रात्री 10 व काल रात्री पुन्हा 10 फूट पाण्याची पातळी वाढली आहे। 2 दिवसात एकूण 20 फूट पाणी पातळी वाढली। पूर सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे। कृष्णा नदीपेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याचा जोरात प्रवाह असून पाण्याबरोबर जलपर्णी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहत येत आहे। दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दत्तदेव संस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे लाकडी व लोखंडी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे। 2 दिवसात तब्बल 20 फूट वाढ झाल्याने नदीकाठी असणाऱ्या पूरग्रस्तांच्या मनात भीतीची छटा निर्माण झाली आहे। मुख्य दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आल्याने श्रींची उत्सव मूर्ती परमपूज्य नारायण स्वामी महाराजांचे मंदिरात ठेवण्यात आले असून येथे मर्यादित सेवेकरी त्यांच्या सहकार्याने अत्यंत भक्तिभावाने नित्योपचार चालू आहेत। कोरोनाच्या महामारीत शैक्षणिक संस्था बंद आहेत। मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊ नयेत यासाठी कोल्हापुरातील निर्मिती विचारमंच व संवाद कोचिंग क्लासेस यांनी सुरू केलेला शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अभिनव असा आहे। हा उपक्रम केवळ एक मोहीम न बनता त्याची व्यापक चळवळ व्हावी असं प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी प्रसिद्ध लेखक विश्वास सुतार यांनी आपल्या अवतीभोवतीचे कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे। त्यामुळे त्यांना किमान शैक्षणिक साहित्य देण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकी मानून प्रत्येकाने घेतली तर कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेले सर्वच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील होतील असे प्रतिपादन निर्मिती विचारमंच अध्यक्ष अनिल ममाने यांनी केले। आजच्या अडचणीच्या काळात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजातील शिक्षकांसह सर्व संवेदनशील व्यक्तीने उचलली पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक चळवळीचे नेते अमित मेधावी यांनी केले। अडचणीत आलेल्या व्यक्तींना मदत करणे यातच खरी माणुसकी असल्याचे मत प्रसिद्ध कवी वसंत भागवत यांनी केले। निर्मिती विचार मंच येथील आदित्य सभागृह पार पडलेल्या या शैक्षणिक साहित्य वाटपावेळी 50 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे किट देण्यात आले। संवाद कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून संचालिका प्राध्यापिका शोभा चाळके यांनी संवाद कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गेले महिनाभर बेसिक इंग्रजीचे क्लासेस सुरू केले होते। त्या क्लासेसच्या जमा झालेल्या फी मधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात संदीप कांबळे, मंदार पाटील, चंद्रकांत सावंत, विजय कोरे, स्नेहल पोतदार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका शोभा चाळके यांनी केले तर आभार संदीप कांबळे यांनी मानले। जोरदार स्वरूपात वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासोबत संततधार पावसामुळे करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील तुळशी नदीच्या तीरावरील महादेव सातरी मंदिर परिसरातील 100 वर्षाचा साक्षीदार असलेला वृक्ष कोलमडून पडला। या घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। गेल्या 2 दिवसांमध्ये मृग नक्षत्रातील पावसाने थैमान घातले। जोरदार स्वरूपात पडणाऱ्या पावसाबरोबर सोसाट्याच्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महादेव सातरी मंदिर परिसरात भला मोठा 100 वर्षापूर्वीचा वटवृक्ष होता। सावरवाडी गावात दसरा सणामध्ये पालखी सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम तुळशी नदी तीरी साजरे होत असतात। हरिनाम सप्ताह सोहळा, महाप्रसाद वाटप कार्यक्रम या वृक्षाखाली साजरे होतात। हा वृक्ष परिसरातील प्राचीन सौंदर्याचे ठिकाण असायचे। जोरदार पावसामुळे नदी पात्रातील पाणी पात्राबाहेर पडल्याने हा वृक्ष उमलून पडला। नदी तीरावरील जुना वृक्ष पडल्याने ग्रामस्थांची मंदिर परिसरात गर्दी उडाली होती। जुना वृक्ष कोसळल्याने गावच्या पर्यावरण क्षेत्राची मात्र हानी झाल्याने ग्रामस्थ वर्गात नाराजी व्यक्त होत होती। सावरवाडी गावामध्ये आज तुळशी नदीच्या काठावरती पायरीचे झाड होते। ते 100 वर्षाचा कालावधी असलेले हे पायरीचे झाड आज या ठिकाणी पावसामुळे तुळशी नदीच्या काठी मळून पडलेलं आहे। या
झाडाचा इतिहास असा आहे, या ठिकाणी सातेरी देवस्थान आणि महादेवाचं देवस्थान या ठिकाणी या झाडाखाली होतं. तसेच गावातील दसऱ्यामध्ये या झाडाखाली आम्ही गावातील सर्व मंडळी जपून आपल्या ग्रामदेवताची आरती करून नदीचं पाणी घेऊन आम्ही गावामध्ये जात होतो. राजू सावंत हे विरळे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या गावचे रहिवासी असून तेथील गट नंबर 90 ची जागा त्यांच्या स्वमालकीची आहे. 25 वर्षापूर्वी गावच्या अडचणीसाठी त्यांनी आपल्या जागेतून गावाला पानंद रस्ता दिला. परंतु आता मात्र त्या रस्त्यात व त्या नजीक असणाऱ्या त्यांच्याच 13 गुंठे जमिनीमध्ये गावचं सांडपाणी येत आहे. यासाठी ग्रामपंचायत मध्ये तक्रार करून देखील ग्रामपंचायत प्रशासन याची दखल घेताना दिसत नाही. हा नाहक त्रास आम्हाला सोसावा लागत असून तालुका व जिल्हा प्रशासनाला सांगूनही राजकीय दबावातून गावचे सरपंच शारदा कृष्णा पाटील व त्यांचे पती कृष्णात गणपती पाटील हे गाव पातळीवर आम्हाला दमदाटी करत आहेत. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर कुटुंबासमवेत सामूहिक आत्मदहन करू असा इशारा राजू सावंत यांनी दिला. ग्रामीण भागात अशा गोष्टींवरून अनेक वाद निर्माण होतात आणि त्याकडे जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होतंय, हे दुर्दैवच. गेली 17 तारखेला 17/5/2021 मी तहसील ऑफिसमध्ये अर्ज केला आहे. अर्जाची दखल अजून तहसीलदार ऑफिसने घेतलेली नाही. माझ्या शेतात विरळे ग्रामपंचायतीने गावचं सांडपाणी सोडलं आहे. त्यामुळे माझ्या शेताचं खूप नुकसान झालं आहे. शेताचा बांध पडला आहे आणि त्यामुळे माझ्या शेतीचं भरपूर नुकसान झालं आहे आणि प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. तहसील ऑफिसला गेली 1 महिना झाले मी अर्ज करून सुद्धा प्रशासनाने माझी दखल घेतलेली नाही. आता इथून पुढे जर दखल नाही घेतली तर मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार आहे. सामूहिक आत्मदहन म्हणजे आमच्या घरातल्या सर्वांना याचा मानसिक त्रास होऊन घरातले सगळे हवालदिल झाले आहेत. त्यामुळे मला सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी प्रशासनाने याची दखल त्वरित घेऊन माझ्या झालेल्या गुन्ह्यावरती त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना शिक्षा करावी. कोरोना महामारीने अनेकांची दयनीय अवस्था केली आहे. व्यवसाय, उद्योग, गोरगरीब कष्टकरी या महामारीला कंटाळून गेले आहेत. शिक्षण सुद्धा मागे पडलं आहे. शाळा, महाविद्यालय अशा अनेक शिक्षण संस्था, खाजगी क्लासेस बंद राहिल्या. पण राज्य आणि प्रशासनाने यावरती तोडगा काढून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग सर्व विद्यार्थ्यांना दिला, जेणेकरून शिक्षणाचं वर्ष आणि विद्यार्थ्यांची बौद्धिकता वाया जाऊ नये, हा या पाठीमागे हेतू होता. मग ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्याला शैक्षणिक दर्जा देत आहे का, हा प्रश्न साऱ्यांच्या पर्यंत होता. परंतु ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी हे संगणक शिक्षण आत्मसात करतो आहे, याबाबत सौ VL डेळेकर यांनी स्पीड न्यूजशी संवाद. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाला 15 जून 2021 पासून सुरू झाली. प्रत्यक्षात शाळा जरी सुरू नसेल तरी सुद्धा ऑनलाईन शिक्षण म्हणजेच व्हर्च्युअल क्लासरूम आमचे सुरू आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. दररोज शाळेच्याच वेळेत म्हणजे 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये आमचे व्हर्च्युअल क्लास चालू आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. दररोज 85 ते 90% विद्यार्थी यासाठी उपस्थित असतात. अशाच पद्धतीने प्रतिसाद मिळत गेल्यामुळे गेल्या वर्षी आमच्या शाळेचा पोर्शन किंवा अभ्यासक्रम हा अतिशय व्यवस्थित पार पडला. या पद्धतीने यावर्षी सुद्धा आम्ही अभ्यास पूर्णपणे करण्याचा आमचा मानस आहे. कोरोना काळात नियम पाळून या रोगाला हद्दपार करण्यासाठी अनेकांनी आपले व्यवसाय, उद्योग धंदे तसेच गर्दी न होणारी अनेक ठिकाणी बंद केली आहेत. प्रशासनाने याच्यावरती नियम घातलेच आहेत, परंतु वैयक्तिकरित्याही अनेक लोक आपली काळजी घेत असताना कोल्हापुरातील अनेक मोबाईल दुकाने राजरोज सुरू होती. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून ही दुकाने गर्दी करून जणू कोरोनाला आमंत्रणच देत होती. ही बाब कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ताबडतोब त्यांनी दुकाने सील करून दुकानदार मालकाला नियम पाळण्याच्या सूचना केल्या. वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नवीन ताज्या बातम्यांसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट्स. धन्यवाद.